My English course book, Standard 10th, 1.2. An encounter of a special kind. Page number 10. I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tile roof. I managed, मी यशस्वी झालो, to catch hold of, पकडायला, the baby langure's tail, त्या लहान वानराची शेपटी, just as, ज्यावेळेस it tipped over ते घसरले, the edge of the tile roof, छपराच्या छतावरून ते घसरले, ज्यावेळेस ते घसरले त्यावेळेस त्याची शेपटी पकडायला मी यशस्वी झालो. अर्थात मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. यशस्वी झालो म्हणजे पकडली. द बेबी ॲपियर्ड इनर्ट. इनर्ट शेजारी शब्द आहे. पॉवरलेस, मोशनलेस म्हणजेच अचल, गतिहीन. मी तो पुढे हालचाल करू शकत नाही असा. द बेबी ॲपियर्ड इनर्ट. ते पिल्लू निश्चल दिसले अँड लाईफलेस आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ते खरोखरच नर पिल्लू होते. बाय दिस टाइम, या वेळेपर्यंत, माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. माय पॅरेंट्स माझे आईवडील अँड सिस्टर्स बहिणी हॅड कम आलेल्या होत्या. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड कम. आउट बाहेर, ऑन टू द वरांडा वरांड्यामध्ये बाहेर आलेल्या होत्या. आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज आपण वापरू शकतो. माय पॅरेंट्स पासूनचं वाक्य. नॉट ओनली माय पॅरेंट्स बट ऑल्सो सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. किंवा मग माय पॅरेंट्स ॲज वेल ॲज सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. या वाक्यामध्ये आपण दोघांमध्ये तुलना असेल तर पहिल्याच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्याच्या अगोदर बट ऑल्सो. शक्यतो वाक्यामध्ये अँड असेल त्या अँडच्या जागीच बट ऑल्सो वापरायचा, अँडच्या जागीच ॲज वेल ॲज वापरायचा. नेक्स्ट सेंटेन्स. अँड आणि फेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. हे सगळे बाहेर आले आणि फेअर विटनेसिंग आणि ते साक्षीदार ठरत होते. माय रेस्क्यू म्हणजे बचाव, ऑपरेशन म्हणजे कार्य. माझ्या बचाव कार्याचे ते साक्षीदार ठरत होते. अर्थात या वेळेपर्यंत माझे आई वडील आणि बहिणी वरांड्यात बाहेर आलेले होते आणि माझे बचाव कार्य ते पाहत होते किंवा बचाव कार्याचे साक्षीदार म्हणून उभे होते. सम ऑफ आवर नेबर्स, आमचे काही शेजारी, हॅड ऑल्सो गॅदर्ड. परत एकदा पास्ट परफेक्ट टेन्स आला बा. हॅड ऑल्सो गॅदर्ड. ते सुद्धा गोळा झालेले होते. इन द डिस्टन्स, काही अंतरावर. आमचे काही शेजारी सुद्धा काही अंतरावरती गोळा झाले होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. मी त्या वानराच्या पिल्लाला परसबागेकडे घेऊन गेलो. आता हेच वाक्य आपण ग्रामरदृष्ट्या एक दोन तीन प्रकारे बघूया. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. या ठिकाणी आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड हे वाक्य क्वेश्चन टॅग जर बनवायचं म्हटलं तर क्वेश्चन टॅग आय टूक हा भूतकाळ असल्यामुळे डिडंट, आय आणि क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन टॅग बनू शकतो त्याचा. त्याचबरोबर हेच वाक्य आय टूक द बेबी लंगूर. आय टूक द बेबी लंगूर हे वाक्य आहे त्याचं चेन द व्हाईस. द बेबी लंगूर वॉज टेकन. या ठिकाणी वॉज टेकन आणि बाय मी असं. आणि तिसरा प्रकार म्हणजे आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. या ठिकाणी जर आपल्याला टू अवर बॅकयार्ड हे उत्तर हवं असेल तर राहिलेल्या भागाला WH क्वेश्चन
बनवायचा, WH क्वेश्चन बनवायचा राहिलेल्या भागाचा, तर मग राहिलेल्या भागाचं आपण सहाय्यकारी क्रियापद अगोदर घेतलं पाहिजे. आता हे आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड, हे ठिकाण दर्शक आहे. टू आवर बॅकयार्ड आमच्या परसबागेकडे नेलं. मग ठिकाण दर्शक असल्यानंतर आपण WH क्वेश्चन फेअर घेतो. शब्द WH शब्द हा फेअर घेतो. त्याप्रमाणे इथं फेअर टूक असल्यामुळे डीड, आय टेक, फेअर डीड आय टेक द बेबी लंगूर आणि क्वेश्चन मार्क. एकच वाक्य आपण 3 प्रकारे पाहिलं. तर पुढे पाहूया. अँड जंटली, आणि हळुवारपणे, लेट ठेवले हिम त्याला, ऑन द फ्लोअर जमिनीवरती, इनसाइड आतील बाजूला, द पोल्ट्री कूप, पोल्ट्री म्हणजे कोंबड्याचे आणि कूप म्हणजे खुराडे, कोंबड्याच्या खुराड्यात अलगदपणे जमिनीवरती ठेवले. या ठिकाणी जे अंडरलाईन केलेलं आहे ते शेजारी मार्जिन क्वेश्चन आहे तो, व्हॉट अटेम्प्ट्स हेल्पड द बेबी लंगूर टू रिवाइव्ह, म्हणजे त्या लहान वानराच्या पिलाला कोणत्या प्रकारचे प्रयत्न म्हणजे मदत कोणत्या प्रकारची केली गेली ते काय. सुरुवातीला त्यांनी खाली ठेवलं गेलं, खुराड्यात खाली ठेवलं आतील बाजूला. नेक्स्ट सेंटेन्स, हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स, हिज बॉडी त्याच्या शरीराला वॉज फुल ऑफ पूर्णपणे डीप खोलवरती बाईट मार्क्स, बाईट म्हणजे चावलेले आणि मार्क्स म्हणजे खुणा, त्याचे शरीर खोल जखमांनी अँड स्क्रॅचड आणि व्रणांनी अर्थात ओरखड्यांनी भरून गेले होते. ब्लड वॉज ओझिंग, रक्त वाहत होते, पाझरत होते. आता ओझिंग म्हणजे पाझरणे, शेजारी शब्द ओझिंग, रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग, पाझरत. ब्लड वॉज ओझिंग, रक्त पाझरत होते, फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, काही जखमांमधून रक्त ओघळत होते, पाझरत होते किंवा वाहत होते. द बेबी रिमेन मोशनलेस, ते पिल्लू अजिबात हालचाल करत नव्हते, पिल्लू निश्चित पडलेले होते. हे वाक्य जर निगेटिव्ह बनवायला सांगितलं तर द बेबी डिडंट मूव्ह, रिमेन्ड मोशनलेस याच्या विरोधात असे काही शब्द घेण्याऐवजी द बेबी डिड नॉट मूव्ह, MOV, मूव्ह. नेक्स्ट सेंटेन्स, माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स, माय फादर माझ्या वडिलांनी, प्रोव्हाइडेड पुरवले, फर्स्ट एड प्रथमोपचार, माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन स्वच्छ करण्यासाठी, द वुंड्स त्या जखमा, माझ्या वडिलांनी त्याच्या जखमा स्वच्छ करून प्रथमोपचार केले. अँड आणि स्टॉप द ब्लिडिंग, आणि ते वाहणारे रक्त त्यांनी थांबवले. स्टॉप थांबवणे, ब्लिडिंग रक्त. आता या ठिकाणी अँड स्टॉप्ड, ED पाहिजे होता, PED, पण प्रिंटिंग मिस्टेक. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेदिंग इव्हन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. एक शब्द लक्षात घेऊ आपण. आय वॉज रिलीव्ड, मला जरा थोडासा सुटकेचा निश्वास ठेवल्यासारखं वाटलं, बरं वाटलं. टू फाइंड आउट, शोधून काढले, पाहिलं, दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग, ते लहान वानर हे श्वासोश्वास करत होते, श्वास घेत होते. इव्हन दो, जरी, हिज ब्रेथ्स त्याचा श्वास, फेअर शॅलो मंदावलेला होता. शॅलो म्हणजे उथळ, इथं अर्थ मंदावलेला होता, त्याचा श्वास हा मंदावलेला होता. जरी त्याचे श्वास मंदावलेले होते तरी ते पिल्लू श्वास घेत होते हे पाहून मला बरे वाटले. स्प्लॅशेस म्हणजे शिंतोडे ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे, मेड द बेबी त्याने त्या लहान वानराला बनवले. स्टर म्हणजे हालचाल करणे. थंड पाण्याच्या शिंतोड्यांनी ते पिल्लू हलू लागले. अँड आणि आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, आणि काही डळमळीत प्रयत्नानंतर, आता शॅकी म्हणजे डळमळीत, अनस्टेडी म्हटल्यासारखं, अटेम्प्ट्स प्रयत्न. ही सॅट अप, ते उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, त्याला धक्का बसला होता, स्टेट ऑफ शॉक. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड, आणि वाऱ्यामधील वाऱ्यामधील पानांप्रमाणे त्याने थरथरायला सुरुवात केली.
ट्रम्बलिंग म्हणजे थरथरणे, स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली, लाईक म्हणजे सारखे, आणि अ लीप इन द विंड म्हणजे वाऱ्यामधील पानाप्रमाणे. हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज, त्याचे 2 लहान चमकणारे डोळे, वेल्ड अप म्हणजे फिल्ड अप भरून आले, विथ टीयर्स अश्रूंनी त्याचे 2 लहान चमकणारे डोळे भरून आले. त्याचे 2 लहान चमकणारे डोळे अश्रूंनी भरून आले. वेल्ड अप. अँड ही स्टार्टेड, त्यांनी सुरुवात केली, टू सॉब हुंदके द्यायला, विथ अ मफल क्राय, विथ अ मफल म्हणजे दबलेल्या आवाजात, क्राय, आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले, क्राय, रडू लागले. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे, जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, मनावर आघात झालेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. आता ट्रॉमा याचा अर्थ जबरदस्त आघात, मनाला झालेला जबरदस्त आघात. आय ऑफर्ड, मी देऊ केले, हिम त्याला, अ पील्ड बनाना, सोललेली केळी, मी त्याला सोललेली केळी देऊ केली. आता ह्या सुद्धा अटेम्प्ट, कोणते अटेम्प्ट केले गेले ना, ते वरती आपण अंडरलाईन केली, या ठिकाणी हे अंडरलाईन, हे पण वाक्य त्याच्यात येते. विच ही ॲक्सेप्टेड, की जी त्याने स्वीकारली, विथ हिज अनस्टेडी म्हणजे त्याच्या थरथरणाऱ्या हातांनी, अँड बिगॅन सुरुवात केली, टेकिंग हेजिटंट बाईट्स म्हणजे बिचकत ते खाऊ लागले. याचा अर्थ की जी त्याने थरथरत्या हाताने स्वीकारली आणि बिचकत ते खाऊ लागले. नेक्स्ट पॅरेग्राफ. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन टू द रिव्हायव्हल ऑफ द बेबी लंगूर, माझे लक्ष त्या वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यावर केंद्रित झाले होते. माय अटेन्शन, माझे लक्ष, वॉज फिक्स्ड ऑन, केंद्रित झाले होते. द रिव्हायव्हल, पुनर्जीवन, पण या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधारणा होती, ऑफ द बेबी लंगूर. सडनली, अचानकपणे, आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. अनकॅनी म्हणजे विचित्र, विलक्षण, स्ट्रेंज. अचानकपणे मला कोणीतरी पाहते याची विचित्र जाणीव झाली. आय टर्न अवे, मी दूर गेलो, बाजूला झालो, फ्रॉम द कूप, त्या खुराड्यापासून, अँड लुक्ड अप, आणि वर पाहिले. मी खुराड्यापासून बाजूला झालो आणि वर पाहिले. देअर सॅट द मदर, देअर त्या ठिकाणी, सॅट बसली, द मदर लंगूर, त्या लहान पिल्लाची आई, ऑन आवर किचन रूफ, आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर. आई वानरी स्वयंपाकघराच्या छतावर बसून, वॉचिंग, पाहत होती, एव्हरी मूव्ह आय मेड, माझी प्रत्येक हालचाल ती पाहत होती. एव्हरी मूव्ह, प्रत्येक हालचाल, आय मेड, मी बनवली. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, ती शांतपणे, जणू काही ती शांतपणे त्या ठिकाणी बसून होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, ॲज इफ, जणू काही कन्व्हिन्स्ड दॅट, खात्री करत की, नो हार्म, कोणतीही इजा, वॉज बिईंग डन, केली जात नव्हती, टू हर चाइल्ड, तिच्या बाळाला. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. मीनवाईल, दरम्यानच्या काळामध्ये, द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर, द बेबी सेन्स्ड, त्या लहान बालकाला जाणीव झाली, लहान वानराला त्या जाणीव झाली, द प्रेझेन्स, उपस्थिती, ऑफ हिज मदर, त्याच्या आईची. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या उपस्थितीची जाणीव झाली. अँड स्टार्टेड, आणि त्यांनी सुरुवात केली, टू सॉब, हुंदके द्यायला, अँड क्राय, रडायला, अ लिटिल लाऊडर, थोडंसं मोठ्यानेच. त्याने हुंदके देत थोडेसे मोठ्याने रडायला सुरुवात केली. आय रिट्रिएटेड, मी मागे झालो, मागे सरकलो, मागे वळलो, फ्रॉम द डोअर ऑफ द कूप, त्या खुराड्याच्या दरवाजातून, टू अलाव, परवानगी देण्यासाठी, द मदर, त्या आईला, ॲक्सेस, जाता यावे, टू हर बेबी, तिच्या त्या लहान बाळाकडे किंवा त्या पिल्लाकडे, आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मी खुराड्याच्या दारातून मागे वळलो.
इमिजिएटली, ताबडतोब, लगेच, द मदर डिसेंटेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. द मदर डिसेंटेड, ती आई खाली उतरली. तर या ठिकाणची अंडरलाईन केली ती शेजारी मार्जिन क्वेश्चन आहे. फेन डीड बेबी लंगूर फायनली फाइंड कम्फर्ट. त्या लहान वानराच्या पिलाला कधी जरा थोडंसं बरं वाटलं, कम्फर्ट म्हणजे समाधानासारखं वाटलं. तर द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. त्या खुराड्याच्या जवळ ज्यावेळेस त्याची आई खाली उतरली, खाली उतरून खुराड्यापाशी आली, अँड पिक्ड अप, उचलले, द बेबी इन हर आर्म्स, आणि तिने त्या पिल्लाला हातात उचलून घेतले. त्यावेळेस त्याला वाटलं बरं वाटलं. जर सी गेव द बेबी अ थॉरो बॉडी इन्स्पेक्शन. सी गेव, तिने दिले, द बेबी, त्या लहान पिल्लाला, अ थॉरो म्हणजे पूर्णपणे, संपूर्ण, बॉडी इन्स्पेक्शन, शरीराचं पूर्णपणे तपासणी केली. टू चेक, तपासण्यासाठी, हिज इंजुरीज म्हणजे त्याच्या जखमा तपासण्यासाठी संपूर्ण शरीराची तिने तपासणी केली. अँड देन, आणि नंतर, कडल हिम टाइटली इन हर बॉसम, आणि आपल्या छातीशी त्याला घट्ट कवटाळले. द बेबी फाउंड ग्रेट सॉलेस. त्या लहान बालकाला खूप मोठा दिलासा मिळाला. इन हर केअरिंग आर्म्स, तिच्या त्या मायेच्या मिठीत, आईच्या मायेच्या मिठीत खूप मोठा त्याला दिलासा मिळाला.